हाय स्टुडंट्स, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन आपण काय केलेलं आहे, चालू केलेलं आहे. त्यामध्ये आपण काय बघितलं तर सर्क्युलेटरी सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम अँड लिम्फॅटिक सिस्टीम. या दोन टाईपच्या सिस्टीम काय असतात इथं सर्क्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण काय बघितलं सुरुवातीला की ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये काय येतं तर ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये आपण बघितलं की ब्लड, हार्ट आणि ब्लड व्हेसल्स काम करतात. त्यामध्ये आपण काल ब्लड मागच्या व्हिडिओमध्ये ब्लड कंपोजिशन आणि कोअग्युलेशन म्हणजे काय, तसंच कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा आणि त्याच्यामध्ये ब्लडमध्ये प्रेझेंट असलेले फॉर्म्ड इलेमेंट्स फक्त याचं बघितलेलं आहे. आता या फॉर्म्ड इलेमेंट्समध्ये फर्स्ट इलेमेंट येतो दॅट इज द रेड ब्लड कार्पस्कल्स. त्यांना जनरली इरिथ्रोसाइट्ससुद्धा म्हटलं जातं. आता रेड ब्लड कार्पस्कल्स दॅट इज द रेड ब्लड सेल्स की ज्याच्यामुळं आपल्या ब्लडला रेड कलर येतो. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की रेड आपलं ब्लड, ह्युमन बिईंगचं ब्लड जे आहे ते रेड का दिसतं तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो आणि या हिमोग्लोबिनमध्ये आयर्न प्रेझेंट असल्यामुळं या आयर्नचा कलर जो आहे तो रेड असतो आणि त्यामुळं आपलं ब्लड जे आहे ते रेड कलरमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच आता रेड ब्लड सेल्स म्हणजे काय ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर काय दिलं आहे बघा की इरिथ्रोसाइट्स, जनरली त्यांना दुसरं नाव काय सांगितलेलं आहे, इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स आर द मोस्ट अबंडंट सेल्स इन द ह्युमन बॉडी. आता मोस्ट अबंडंट म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाणात ज्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात ह्युमन बिईंगमध्ये दॅट इज द रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स काय असतात, अगदी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये आपल्याला बघायला मिळतात ह्युमन बिईंगच्या. दे आर सर्क्युलर, बायकॉन्केव्ह अँड इन्यूक्लिएटेड. आता जनरली त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं तर सर्क्युलर म्हणजे राऊंड सर्कलमध्ये त्यांचं स्ट्रक्चर येतं, पण बायकॉन्केव्ह असतात. या ज्या RBCs असतात यांचं जनरली स्ट्रक्चर हे बायकॉन्केव्हमध्ये राहतं. आणि इन्यूक्लिएटेड, आता इन्यूक्लिएट म्हणजे विदाऊट अ न्यूक्लियस. इन ह्युमन बिईंग किंवा ऑल जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये ही एकच सेल अशी आहे की जी काय आहे विदाऊट अ न्यूक्लियसची ही सेल प्रेझेंट आहे. याला एक्सेप्शन फक्त दोनच आहेत की इन कॅमल अँड लामा दे आर अ न्यूक्लिएटेड. म्हणजे इंडियन कॅमल जो आहे आणि ऑस्ट्रेलियन कॅमलला लामा म्हटलं जातं. या दोन ॲनिमल्समध्येच काय आहे, ही जी सेल आहे ती न्यूक्लिएटेड आहे. हा क्वेश्चन जनरली आपल्याला नीटला बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे की ॲनिमलमध्ये किंवा ह्युमन बिईंगमध्ये इन्यूक्लिएटेड सेल कोणती आहे, विच आर द इन्यूक्लिएटेड सेल्स प्रेझेंट इन द ह्युमन बिईंग दॅट इज द RBCs, रेड ब्लड कार्पस्कल्स. हे त्याचं आन्सर आहे. त्याच्यामध्ये बघा द रेड कलर ऑर RBCs इज अ ड्यू टू ॲन ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट म्हटलं जातं यांना. द हिमोग्लोबिन इन देअर सायटोप्लाझम. आता या RBCsमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो, पण त्या RBCsमध्ये जो सायटोप्लाझम असतो या सायटोप्लाझममध्ये आपल्याला हिमोग्लोबिन काय तो बघायला मिळतो. हा हिमोग्लोबिन म्हणजे काय आहे तर हिमोग्लोबिन मीन्स द ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट. हिमोग्लोबिन हा काय येतो तर ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट्स आपल्याला इथं बघायला मिळतो सायटोप्लाझममध्ये. इन मेल्स देअर ॲव्हरेज नंबर इज अबाउट 5.1 to 5.8 मिलियन. बघा मेल्समध्ये RBCs या कितीपर्यंत बघायला मिळतात, मिलियन पर mm³. याच्यामध्ये बघा इन मेल्समध्ये आपल्याला जर बघायचं झालं तर RBC जनरली 5.1 to 5.8 मिलियन इन पर mm³. म्हणजे अगदी एका थेंबातला रक्ताच्या ब्लडमधला जो एक ड्रॉप आहे त्यातला सुद्धा छोटा ड्रॉप दॅट इज त्याच्यामध्ये आपल्याला 5.1 ते 5.8 मिलियन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किती RBCs प्रेझेंट असतील बघा. कझेलियन्समध्ये आपल्याला ह्या RBCs आपले बघायला मिळतात इन मेल्समध्ये. अँड इन फिमेल अबाउट 4.3 to 5.2. हे हा रेशो कशाचा आहे, मेलचा आहे आणि हा फिमेलचा आहे. फिमेलमध्ये 5.8 to
सॉरी 4.8 टू 4.3 to 5.2 मिलियन पर mm³ म्हणजे अगदी एक स्मॉलेस्ट ड्रॉपमध्ये जर बघितलं आपण जर काउंट केल्या तर फिमेलमध्ये आपल्याला 4.3 टू 5.2 मिलियन पर mm³ इतक्या RBCs फिमेलमध्ये बघायला मिळतात। आता हा रेशो जो आहे मेल आणि फिमेलमधला यामध्ये थोडासा डिफरन्स राहतो। दिस इज अ कॉल्ड टोटल RBC काउंट, याला जनरली काय म्हणलं जातं की टोटल RBC काउंट म्हटलं जातं। आता जनरली प्रत्येक सेल जी आहे, आता RBCs या काही लाईफ टाईम चालणाऱ्या सेल्स नाहीत, त्यांना पण एक काय आहे लाईफ स्पॅन आहे। या RBCs ज्या आहेत त्यांचा ॲव्हरेज लाईफ स्पॅन जो आहे तो जनरली 120 डेज। एक RBC जी आहे ती फक्त 120 दिवस आपल्या बॉडीमध्ये लाईव्ह कंडिशनमध्ये काय करू शकते राहू शकते। म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय होत राहतं की ही सायकल जी आहे ती चालू राहते, कोणती तर RBC फॉर्मेशनची। म्हणजे एका RBCला जर 120 दिवस कंप्लीट झाले तर ती काय केली जाते पुन्हा कचऱ्याच्या डब्यात टाकली जाते। म्हणजे जनरली लिव्हरकडं ती किंवा स्प्लीनकडं ती डिस्ट्रॉय करण्यासाठी काय केली जाते कॅरी आउट केली जाते आणि दुसऱ्या RBCs काय करत राहतात ह्या कंटिन्यूपणे फॉर्मेट होत राहतात, त्यांचं फॉर्मेशन हे आपल्या बॉडीमध्ये चालूच राहतं। आता द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBCs इज कॉल्ड ॲज अ इरिथ्रोपोएसिस। फॉर्मेशन ऑफ RBCs कॉल्ड ॲज अ इरिथ्रोपोएसिस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या RBCs कंटिन्यू फॉर्म होत राहतात त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर जनरली इरिथ्रोपोएसिस म्हटलं जातं। इरिथ्रोपोएसिस म्हणजे काय तर जनरली इरिथ्रोपोएसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ RBCs इज कॉल्ड इरिथ्रोपोएसिस। आता या ज्या RBCs आहेत या कुठं फॉर्म होतात हे आपण आता बघूया। आता RBCs ज्या आहेत आर प्रोड्युस्ड फ्रॉम हिमोसायटोब्लास्ट और रेटिक्युलोसाइट्स म्हटलं जातं। हिमोसायटोब्लास्ट जो आहे याच्यावरती हा काय करतो तर हा RBCs प्रोड्यूस करतो। तर याच्यामध्ये बघा तर येतं काय तर द इरिथ्रोपोएटिक ऑर्गन ऑफ द फिटस इज द लिव्हर अँड स्प्लीन। आता फिटस म्हटलं की येतं की ज्या बाळाचा अजून जन्म झालेला नाही, आता जे बाळ अजून आईच्या पोटामध्ये आहे अशा बाळामध्ये बोन्स फॉर्मेशन झालेलं नसतं। तर जनरली काय असतं हा जो हिमोसायटोब्लास्ट हा आहे हा रेड बोन मॅरो, म्हणजे आपल्या बोनमध्ये एक रेड बोन मॅरो म्हणून हे असतो जिथं काय केल्या जातात या RBC फॉर्म होतात, त्याच्यामध्ये हा हिमोसायटोब्लास्ट प्रेझेंट असतो आणि हा काय करत असतो RBCs फॉर्म करत असतो। हा जो आहे आता जनरल फिटसमध्ये म्हणजे जे बाळ अजून आईच्या पोटामध्ये आहे याच्यामध्ये अजून बोन्स फॉर्म झालेले नसतात, मग त्याच्यामध्ये कोण ह्या RBCs फॉर्म करत असतं तर त्याच्यामध्ये लिव्हर आणि स्प्लीन हे काय करतात हे दोन जे ऑर्गन आहेत हे काय करतात RBC फॉर्मेशनचं काम चालू करतात। म्हणजे फिटस कंडिशनला जो इरिथ्रोपोएटिक ऑर्गन आहे जो फॉर्मेशन करतो RBCचं तो कोण येतो तर लिव्हर आणि स्प्लीन अँड इन अडल्ट्स इट इज अ मेनली द रेड बोन मॅरो। म्हणजे मग अशी मी सांगितलं की आपल्या अडल्ट्समध्ये जे बोन्स असतात त्या बोन्समध्ये रेड बोन मॅरो म्हणून एक इलेमेंट प्रेझेंट असतो, तो काय करतो तर या RBCs फॉर्म करण्याचं काम करतो। मग आता जनरली विटॅमिन B12, फॉलिक ॲसिड अँड हिमोप्रोटीन आर रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ RBCs। म्हणजे इथं विटॅमिन B12 आहे, फॉलिक ॲसिड आहे आणि हिमोप्रोटीन हे जे आहेत हे काय करतात त्या RBC फॉर्मेशनसाठी हे इसेन्शियल आहेत। म्हणून जनरली बघा प्रेग्नंट वुमन ज्या असतात त्यांना डॉक्टरांच्याकडून काय केलं जातं की फॉलिक ॲसिडच्या ज्या आहेत किंवा विटॅमिन B12च्या ज्या आहेत त्या टॅबलेट्स दिल्या जातात। त्या कशासाठी असतात तर त्या फिटसमध्ये काय व्हावं RBC प्रोडक्शन फास्टली व्हावं किंवा त्याच्यामध्ये त्याची कमतरता भासू नये यासाठी। म्हणजे हे जे आहेत विटॅमिन B12 आहे, फॉलिक ॲसिड आहे आणि हिमोप्रोटीन आहे हे RBC फॉर्मेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट
इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा इलेमेंट्स आहेत, त्याच्यामुळं ज्या प्रेग्नंट वुमन असतात त्यांना फॉलिक ॲसिड किंवा विटॅमिन B12च्या टॅबलेट्स डॉक्टरांच्याकडून काय केल्या जातात, दिल्या जातात. त्यामध्ये बघा आता द ओल्ड मॅन वर्न आउट RBCs आर डिस्ट्रॉईड इन द लिव्हर अँड स्प्लीन. आता इथं उलटं आहे बघा की ज्यावेळी फिटस कंडिशनमध्ये बेबी असतो त्यावेळेला काय केलं जातं, हा लिव्हर आणि स्प्लीन काय करतो, RBC फॉर्मेशनचं काम करतो. पण अडल्ट्समध्ये काय होतं की लिव्हर आणि स्प्लीनमध्ये या RBC ज्या असतात त्यांचा लाईफ स्पॅन संपल्यानंतर, म्हणजे RBCंना 120 दिवस कंप्लीट झाल्यानंतर तो काय केला जातो, लिव्हर आणि स्प्लीनमध्ये काय केला जातो, डिस्ट्रॉय केल्या जातात. म्हणजे इथं यांचं फंक्शनिंग कसं झालं आहे, उलटं झालेलं आहे. फिटसमध्ये लिव्हर आणि स्प्लीन RBCs फॉर्म करतात, तर अडल्ट्समध्ये लिव्हर आणि स्प्लीन या ज्या आहेत त्या ज्या ओल्ड RBCs आहेत त्या कलेक्ट करण्याचं काम आणि डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. त्यांना जनरली ग्रेव्हयार्ड ऑफ RBCs म्हटलं जातं. लिव्हर आणि स्प्लीनला ग्रेव्हयार्ड ऑफ RBCs. आता ग्रेव्हयार्ड मीन्स वॉट, तर ग्रेव्हयार्ड मीन्स स्मशानभूमी. म्हणजे RBCंची ती काय आहे, स्मशानभूमी असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा कंडिशन विथ इनक्रीज इन द नंबर ऑफ RBCs इज कॉल्ड पॉलिसायथेमिया. आता जनरली जिथं ज्या वेळेला एखाद्या याच्यामध्ये आपल्या ब्लडमध्ये जर अचानकपणे RBCचं जर नंबर जो आहे तो जर वाढला तर त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, तर पॉलिसायथेमिया म्हटलं जातं. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, पॉलिसायथेमिया. तसंच याच्या अपोजिट विथ डिक्रीज इन नंबर ऑफ RBCs इज कॉल्ड ॲज इरिथ्रोसायटोपेनिया. म्हणजे ज्या वेळेला या RBC अचानकपणे काही कारणास्तव काय होतं, यांचा नंबर जो आहे तो डिक्रीज जर झाला तर त्या कंडिशनला इरिथ्रोसायटोपेनिया म्हटलं जातं. द हार्मोन इरिथ्रोपोएटिन प्रोड्युस्ड बाय द किडनी सेल्स स्टिम्युलेट द बोन मॅरो फॉर प्रोडक्शन ऑफ RBCs. आता इथं लक्ष द्या की किडनीमध्ये इरिथ्रोपोएटिन जो हार्मोन सिक्रीट केला जातो, तो इरिथ्रोपोएटिन हार्मोन काय करतो, तर बोन मॅरो जो असतो त्या बोन मॅरोला स्टिम्युलेट करतो, उत्तेजित करतो. कशासाठी, तर जास्त प्रमाणात RBCचं फॉर्मेशन करण्यासाठी. आता जनरली किडनीचं फंक्शन आपण हे बघतो की फिल्ट्रेशन जनरली म्हणतो की ब्लडचं फिल्ट्रेशन करणं किंवा ब्लडमधले जे सॉल्ट्स म्हणजे एक्स्ट्राचे जे आहे ते काढून टाकणं हे काम किडनी करते. त्याचबरोबर किडनी ते काम करत असताना युरिन फॉर्मेशन हे सुद्धा किडनीचं काय फंक्शन आहे. पण त्याच वेळेला ते काम करत असताना किडनी काय करते की इरिथ्रोपोएटिन हा जो हार्मोन आहे तो सिक्रीट करायचं काम करते. त्यामुळं काय होतं की रेड बोन मॅरोला स्टिम्युलेशन मिळतात की जास्त प्रमाणात काय केलं पाहिजे, आता RBCs फॉर्म करायच्या आहेत. त्याच्यानंतर बघा मॅच्युअर इरिथ्रोसाइट इज अ डिवाइड ऑफ न्यूक्लियस मायटोकॉन्ड्रिया ऑर अदर मेम्ब्रेन बॉन्ड सेल ऑर्गॅनिली. आता मॅच्युअर ज्या RBCs असतात त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस बघायला मिळत नाही, मायटोकॉन्ड्रिया बघायला मिळत नाहीत किंवा अदर ज्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिली आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथं RBCमध्ये बघायला मिळत नाहीत. इथं फक्त तुम्हाला काय बघायला मिळतं, तर सायटोप्लाझम. इट्स सायटोप्लाझम दॅट इज कॉल्ड एज अ स्ट्रोमा. त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रोमा, विच इज अ रिच इन हिमोग्लोबिन दॅट इज द O2 कॅरिंग प्रोटीनासियस पिगमेंट दॅट गिव्स रेड कलर टू द RBCs. इथं काय केला जातो, इथं तुम्हाला फक्त या सायटोप्लाझममध्ये हिमोग्लोबिन हा बघायला मिळतो. म्हणजे हा एक प्रोटीन आहे हिमोग्लोबिन. हा काय करतो, तर O2 कॅरिंगचं काम करतो. O2 कॅरिंग पिगमेंट याला म्हटलं जातं. हाच फक्त तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो आणि हाच पिगमेंट काय करतो, हिमोग्लोबिनमध्ये काय प्रेझेंट असतं, तर आयर्न प्रेझेंट असतं आणि हा आयर्न रेड कलरचा असल्यामुळं आपल्या ब्लडला काय येतो, तर रेड कलर आपल्याला बघायला मिळतो. इट ऑल्सो कंटेन्स अँड एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेजेस. तसंच इथं आपल्याला काही प्रमाणात एन्झाईम आणि कार्बोनिक अनहायड्रेजेस बघायला मिळतात. आता इरिथ्रोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस O2 अँड CO2 मेंटेनिंग pH अँड विस्कोसिटी ऑफ ब्लड. आता इथं आपल्याला या इरिथ्रोसाइट्स काय करतात, तर इरिथ्रोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट
ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस O2 अँड CO2. इरिथ्रोसाइट्समध्ये जो हिमोग्लोबिन असतो तो हिमोग्लोबिन काय करतो तर O2 कॅरिंगचं काम करतो. O2 अँड CO2 मेंटेनिंग pH, तोच काय करतो आपला pH मेंटेन करायचं काम करतो. प्लस विस्कोसिटी ऑफ ब्लड, म्हणजे ब्लडची जी विस्कस फ्लूइड आहे ब्लड त्याची विस्कोसिटी कायम ठेवण्याचं काम कोण करतं तर हा इरिथ्रोसाइट म्हणजे RBCs करतात. दे ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट इन द प्रोसेस ऑफ ब्लड क्लॉटिंग. म्हणजे या RBCs काय करू शकतात तर ब्लड क्लॉटिंगमध्ये सुद्धा हेल्प करू शकतात. म्हणजे जनरली एखादी जखम जर आपल्या हाताला झाली आणि त्यातून ब्लड फ्लो होत असेल तर त्या RBC बाहेर आल्यानंतर काय करतात क्लॉट होतात. एअरशी त्यांचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्या क्लॉट होऊन तिथंच काय करतात वरती लेअर तयार करतात आणि त्या क्लॉटिंगमुळं आतलं जे ब्लड आहे ब्लडचा आणि बाहेरच्या एअरचा काय राहतो संपर्क तुटतो आणि ब्लड काय होतं फ्लो व्हायचं बंद होतं. तिथं RBCs क्लॉट झाल्यामुळं म्हणजे RBCs काय करतात जे कॉन्ट्रीब्यूट करतात इन द प्रोसेस ऑफ ब्लड क्लॉटिंग. तसंच द हिमॅटोक्रीट इज द रेशिओ ऑफ व्हॅल्यूम ऑफ RBCs टू टोटल ब्लड व्हॅल्यूम ऑफ ब्लड. आता जनरली ब्लड हा काय आहे कनेक्टिव्ह टिश्यू आहे. जनरली तो आपल्या अगदी केसापासून ते पायाच्या टोपर्यंत तो काय करतो कनेक्शन करतो ऑर्गनचं. प्रत्येक ऑर्गनमध्ये हा काय करत असतो ट्रॅव्हल करत असतो. मग होल जे बॉडीमध्ये आपल्या ब्लड आहे आणि आपला जो टोटल ब्लड व्हॅल्यूम आहे आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेले RBCचा जो व्हॅल्यूम आहे याच्या रेशोला काय म्हटलं जातं तर याच्या रेशोला जनरली हिमॅटोक्रीट म्हटलं जातं. हिमॅटोक्रीट हा सुद्धा क्वेश्चन नीटला किंवा JEE CETला विचारला जाऊ शकतो. द रेशो म्हणजे द हिमॅटोक्रीट इज द रेशो ऑफ द व्हॅल्यूम ऑफ RBCs टू द टोटल ब्लड व्हॅल्यूम ऑफ ब्लड. म्हणजे टोटल ब्लड व्हॉल्यूम प्लस म्हणजे टोटल ब्लड जो आहे आपल्या बॉडीमध्ये टोटल ब्लड जे आहे त्याचं व्हॅल्यूम आणि RBC आपल्या ब्लडमध्ये असलेले RBCचं व्हॅल्यूम किंवा काउंटिंग हे याचा जो रेशो येतो त्या रेशोला हिमॅटोक्रीट म्हटलं जातं. त्यामध्ये बघा आता हा जो रेशो आहे तो मेनमध्ये आणि वुमनमध्ये काय राहतो वेगवेगळा राहतो. आपण मग अशी बघितलं की किती RBCs एका mm³ आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळाल्या. तो काय आहे इथं तो रेशो आहे तो जरा डिफरंट राहतो. मेनमध्ये आणि ह्युमनमध्ये संख्या डिफरंट नंबर डिफरंट असल्यामुळं काय राहतो हा हिमॅटोक्रीट जो रेशो आहे हा काय राहतो डिफरंट राहतो. आता जनरली तुमच्या बुकमध्ये एक ब्ल्यू कलरचा बॉक्स दिलेला आहे डू यू नो. त्यामध्ये आपण थोडं बघूया की त्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला जनरली तर each erythrocyte approximately contains 270 million molecule of hemoglobin. आता इथं 270 मोलेक्यूल एका हिमोग्लोबिनमध्ये आपल्याला एका इरिथ्रोसाइटमध्ये RBCमध्ये आपल्याला बघायला मिळतात. each erythrocyte contains 270 million molecules of hemoglobin. आता याच्यामध्ये बघा नॉर्मल कंटेंट ऑफ हिमोग्लोबिन इन ब्लड ऑफ मेनच्या ब्लडमध्ये नॉर्मल कंटेंट किती राहतो हिमोग्लोबिनचा तर जनरली 40 to 70 ग्राम. 40 to 70 ग्रॅम % इन मेल. आणि फिमेलमध्ये किती राहतो तर जनरली फिमेलमध्ये आपल्याला 13 to 15 ग्रॅम % कंटेंट हिमोग्लोबिनचा बघायला मिळतो. आता कंडिशन्स विथ लेस नंबर ऑफ RBCs or less amount of hemoglobin or both is called as anemia. म्हणजे जनरली एखाद्या ह्युमन बिईंगच्या किंवा ॲनिमलच्या ब्लडमध्ये जर RBCचा नंबर लेस असेल किंवा हिमोग्लोबिन काउंट जर कमी झालेला असेल तर त्या कंडिशनला ॲनेमिया म्हटलं जातं. ॲनेमिक कंडिशन म्हटलं जातं. आता जनरली आपण बघायचं झालं तर each molecule of hemoglobin is a protein iron complex. हिमोग्लोबिन जो आहे हा काय आहे
प्रोटीन आणि आयर्नचं कॉम्बिनेशन आहे, कॉम्प्लेक्स आहे. इट कन्सिस्ट ऑफ 4 पॉलीपेप्टाईड चेन्स 2 अल्फा अँड 2 बीटा. आता हिमोग्लोबिन जो आहे याच्यामध्ये काय आपल्याला बघायला मिळतं, प्रोटीन कॉम्प्लेक्स, प्रोटीन अँड आयर्न कॉम्प्लेक्स आहे. तर याच्यामध्ये अल्फा अँड बीटा जे 2 अल्फा चेन प्रेझेंट आहेत आणि 2 बीटा चेन प्रेझेंट आहेत. अँड आयर्न porphyrin group is attached to each chain and all 4 chains are bound together. आता इथं बघा आपण जनरली मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय येतात तर 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेन प्रेझेंट असतात. आता राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.